नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण आपल्या स्पर्धायन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून PYQ सिरीज आपण कंडक्ट करत आहोत आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल धन्यवाद. हे व्हिडिओज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण आता पुढचा प्रश्न घेऊयात. STI प्रिलिम 2011 मध्ये विचारलेला हा प्रश्न बघा. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. त्यामध्ये ऑप्शन्स आहेत दीनबंधू, दीनमित्र, दलित मित्र आणि दलित बंधू अशा ऑप्शन्स त्या ठिकाणी एमपीएससीने दिलेले आहेत. त्याच्यापैकी लक्षात घ्या की दलित मित्र हे कुठल्या वृत्तपत्राचं त्या काळामध्ये नाव नव्हतं, तर हा एक पुरस्कार होता. आणि या संदर्भामध्ये मग राज्यसभेमध्ये ऑलरेडी प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की दलित मित्र हा पुरस्कार कुणाला मिळाला होता. तर ते आपण जेव्हा आपण वीरा शिंदेचे पॉईंट्स बघूयात त्यावेळेला मी तुम्हाला ते समजावून सुद्धा सांगेन. दलित बंधू असं सुद्धा कुठल्या वृत्तपत्राचं नाव आपल्याला या संदर्भात तरी आढळत नाही. दीनमित्र हे सुद्धा वृत्तपत्र होतं, पण ते सत्यशोधक समाजाशी निगडित नव्हतं. लक्षात घ्या. त्या प्रश्नाचं उत्तर आहे दीनबंधू. आता हे जे दीनबंधू जे होतं हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दीनबंधू. दीनबंधू. जेव्हा आपल्या काय म्हणू आपण त्याला की पेपर सोडवत असताना तेव्हा दीनबंधू हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दीनबंधू नावाचं एक वृत्तपत्र होतं. पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा. आणि दीनबंधू एका व्यक्तीचं नाव सुद्धा होतं. दीनबंधू हे म्हणजे व्यक्तीला दिलेलं शीर्षक आपण ज्याला म्हणतो किंवा उपनाव आपण ज्याला म्हणतो, पदवी आपण ज्याला म्हणतो. म्हणून इथे वाटलंच मी म्हणेन की दीनबंधू हे एक पदवी सुद्धा होती. मग कुणाला म्हटलेलं आहे दीनबंधू? तर ते मी तुम्हाला सांगतो. आता पहिल्यांदा आपण दीनबंधू ही पदवी कुणाला दिली गेली त्याच्याबद्दल बोलूयात. कारण त्याच्यावर भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मग वृत्तपत्राकडे आपण सविस्तर चर्चेकडे वळूयात. ते दीनबंधू हे कुणाला म्हटलेलं आहे ते इथे समजून घ्या. महात्मा गांधी यांनी हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महात्मा गांधी यांनी CF अँड्र्यूज हे त्यांचे सहकारी होते. काय नाव सांगितलं मी तुम्हाला? CF अँड्र्यूज हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे महात्मा गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमधले सहकारी होते. आणि मग त्यांनी गांधीजींना जी काय साथ दिली, जी मदत दिली, सामान्य लोकांसाठी त्यांच्या मनामध्ये जो कळवळा होता, त्यांनी जे काही योगदान दिलं त्याचा गौरव करत असताना महात्मा गांधींनी CF अँड्र्यूज यांना दीनबंधू असं संबोधलं होतं. लक्षात घ्या. आणि हे CF अँड्र्यूज यांनी महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांच्या हक्कांसाठी जो गांधीजींनी लढा दिला होता, त्या लढ्यामध्ये गांधीजी साथ दिली. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकन सरकारशी गांधीजींच्या काय वाटाघाटी केल्या होत्या, त्या वाटाघाटीमध्ये ते गांधीजींसोबत सहभागी झाले होते. असे हे CF अँड्र्यूज यांना गांधीजींनी दीनबंधू ही पदवी दिली होती. आता आपण दीनबंधू या वृत्तपत्राबद्दल माहिती घेऊयात. हे लक्षात घ्या. चला, दीनबंधू. आता सत्यशोधकी विचारांची जी कोणती वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सगळ्यात आघाडीचं होतं ते म्हणजे दीनबंधू नावाचं वृत्तपत्र. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर सत्यशोधकी पत्रकारितेचा पाया घालण्याचं, लक्षात की सत्यशोधकी पत्रकारितेचा पाया घालण्याचं श्रेय या दीनबंधू नावाच्या वृत्तपत्राकडे जातं. हे लक्षात घ्या. या वृत्तपत्राचा आरंभ 1 जानेवारी 1877 रोजी झाला होता. 1877 मध्ये हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. ज्योतिबांच्या काळातच या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. हे लक्षात घ्या. आणि हे वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये आरंभिक टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका होती ते म्हणजे कृष्णराव भालेकर यांची. म्हणून दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू करण्याचं श्रेय कृष्णराव भालेकरांकडे जातं. आणि त्यानंतर मग त्याचं हे जे योगदान आहे त्या ठिकाणी मग नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव होतं, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. तर कृष्णराव भालेकर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुण्यामध्ये या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. हे 4 पानी साप्ताहिक होतं. हे वाक्य लक्षात ठेवायचं. सुरुवातीला हे 4 पानी साप्ताहिक असायचं आणि हे प्रत्येक रविवारी प्रसिद्ध व्हायचं. आता पॉईंट फारच महत्वाचा आहे. सत्यशोधक समाजामध्ये रविवारला एक विशेष महत्व आहे. लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजामध्ये सहभागी झालेले जे घटक होते ते प्रामुख्याने कष्टकरी वर्गामधले होते, श्रमिक वर्गामधले होते. आणि श्रमिक वर्गासाठी देवता कोणती होती, तर ती खंडोबा होती. म्हणून खंडोबाचा वार रविवार. रविवार हा सत्यशोधक समाजासाठी फार महत्वाचा होता. लक्षात घ्या. आपल्याला हे माहिती आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी प्रयत्न करून रविवारी सुट्टी सुद्धा जी मिळवली होती, रविवारची साप्ताहिक सुट्टी, त्यासाठी सुद्धा हा संदर्भ महत्वाचा आहे. लक्षात घ्या. त्यांच्या प्रयत्नांनी रविवारी सुट्टी मिळायला लागली होती आणि रविवारीच दीनबंधू हे वृत्तपत्र प्रकाशित होत असे. दीनबंधूवर एक श्लोक लिहिलेला असायचा. तो श्लोक कोणता होता? दीनबंधूचा हेतू काय? दीनबंधूचा हेतू सेतू. दीनबंधूचा हेतू काय? तर दीनबंधूचा हेतू सेतू व्हावेत दीन सुमतीचे, करिता विनंती ही परिसुनी खंडन करणे कुमतीचे. म्हणजे लक्षात घ्या की सर्वांनी सुमतीचे दीन व्हावेत. सुमतीला, सुमती म्हणजे चांगली मती, चांगली बुद्धी अशी सगळ्यांना मिळावी
आणि कुमतीचं खंडन व्हावं. ओके, हा या वृत्तपत्राचा हेतू आहे, असं इथं ओके दीनबंधू वृत्तपत्राचं ओके जे काही शीर्षक असायचं त्या ठिकाणी जो श्लोक असायचा तो हा असायचा. असे एकदम काय म्हणू आपण त्याला की महान असं वृत्तपत्र ज्यांनी सत्यशोधकी विचारांना ओके प्रस्थापित करण्याचं पुढे नेण्याचं महत्वाचं काम केलं. या वृत्तपत्राच्या ओके संपादकांचा जर विचार केला किंवा या ओके वृत्तपत्राचे त्यांनी याची जबाबदारी घेतली होती, कारभारी म्हणूयात आपण, जबाबदारी घेणारे व्यक्ती म्हणूयात, त्यांचा जर विचार केला तर काही महत्वाची नावं आपल्या समोर येतात, ती लक्षात ठेवायची आहेत. हा सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. दीनबंधू वृत्तपत्राची जबाबदारी ओके कुणाकुणाकडे होती, तर पहिल्यांदा होती कृष्णराव भालेकर यांच्याकडे. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीचं नाव आहे कृष्णराव ओके भालेकर. ओके, हे लक्षात ठेवा, कृष्णराव भालेकर. त्याच्यानंतर मग हे वृत्तपत्र पुण्यातून ओके याचं केंद्र मुंबईला हलवलं गेलं आणि त्याच्यानंतर मग येतात नारायण मेघाजी ओके लोखंडे. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवा. कामगार चळवळीचे प्रणेते ओके हे दीनबंधू वृत्तपत्राचे देखील ओके महत्वाचे ओके त्या वृत्तपत्र संबंधित महत्वाचे व्यक्ती होते, कारभारी होते, संपादक होते, लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंड आणि त्यांनी मुंबईमधून या वृत्तपत्राची जबाबदारी सांभाळली. पण आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये 1897 जो प्लेग आला होता, त्या प्लेगमध्ये ज्या महनीय व्यक्तींचा बळी गेला त्याच्यामध्ये एक होते नारायण मेघाजी लोखंडे. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या देहावसानानंतर मग याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा समोर आले वासुदेव बिरजे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, वासुदेव बिरजे. वासुदेव बिरजे यांनी या वृत्तपत्राची जबाबदारी घेतली होती. पण झालं असं की 1906च्या प्लेगमध्ये वासुदेव बिरजेंचं सुद्धा देहावसान झालं. ओके, त्यांना सुद्धा आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागलेली आहे. मग वृत्तपत्र जबाबदारी कोणी घेतली, त्यावेळेला मग समोर आल्या होत्या त्या म्हणजे तान्हुबाई बिर्जे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, तान्हुबाई बिर्जे. तानुबाई बिर्जे यांनी या वृत्तपत्राची जबाबदारी सांभाळलेली होती. तर दीनबंधू वृत्तपत्राशी संबंधित ही नावं तुम्हाला अत्यंत महत्वाची आहेत. राईट? येस. ओके. तर आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल निश्चितच तुम्हाला आम्हाला कॉमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि अशा प्रकारच्या अधिकाधिक ओके सेशन्सचा तुम्ही लाभ घ्या. थँक्यू व्हेरी मच.